11 माही नामस्मरण श्री स्वामी समर्थ मंत्राचं आणि दररोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे घ्यायचे. आता असंच झालं, सांगितलं दररोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे घ्यायचे. आता हे मार्गदर्शन झालं, सर्व झालं आणि एक काय म्हणल्या, दादा आम्ही दररोज स्वामी चरित्र वाचते आणि दररोज 3 अध्याय घेते. किती घेते? दररोज 3 अध्याय. पण अनुभव कसा आम्हाला लिहिला. म्हणलं तुम्ही कसं वाचता 3 अध्याय? तर म्हणजे आज 1 2 3, उद्या बी 1 2 3, परवा बी 1 2 3च. म्हणलं किती दिवस? 3 वर्ष झाले म्हणले. आता म्हणलं चुकलं आमच्याकडून सांगतात काय, जे पण असेल मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन केलं असेल त्यांचं कसं काहीतरी. अध्याय वाचायचे कसे? आज 1 2 3 क्रमशः, उद्या 4 5 6, नाहीतर दररोज 3 म्हणजे 1 2 3 1 2 3 असं नको. आपल्याला ते ग्रंथ पूर्ण करायचा आहे. काय करायचंय? ग्रंथ पूर्ण करायचा आहे. आता 21 अध्याय झाले. किती झाले? 21 अध्याय आहेत आपले. आता आपण काय म्हणतो, अध्याय संपले तर पुन्हा बंद नाही करायचं, पुन्हा चालू करायचं कंटिन्यू. जेवढे आपल्या हातून पाठ होतील तेवढं चांगलं. आपल्याला स्तवन म्हणायचं. काय म्हणायचं? स्तवन घ्या. सुरुवातीला काय घ्यायचं? स्तवन. आता आपण स्तवन घेतो ना दररोज या ठिकाणी, माहिती ना स्तवन सर्वांना नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे बघा ते सर्व. पहिल्यांदा स्तवन घ्यायचं. स्तवन झाल्यानंतर 11 माही नामस्मरण घ्यायचं. नंतर 3 अध्याय घ्यायचे. ही नित्यसेवा झाली. त्याबरोबर पंचमहायज्ञ वेळ मिळत असेल तर तो नक्कीच करा. पंचमहायज्ञ दररोज सेवेकऱ्यांनी रात्री कालभैरवाष्टक बोलायचं. काय बोलायचं? रात्री कालभैरवाष्टक बोलायचं. रामरक्षा स्तोत्र आहे ते बोलायचं. काय बोलायचं? रामरक्षा. मारुती स्तोत्र ते एक बोलायचं घरामध्ये. कारण का? पवन पुत्र त्याची ताकद प्रचंड आहे. पवन पुत्र म्हणून प्रत्येक जेंट्स असो लेडीज असो कुणी असो, आपण आपली सेवा नित्य सेवेमध्ये तुम्ही मात्र एवढी सेवा कधी होईल का? एवढा वेळ मिळेल का? जेवढी मिळेल ना वेळ त्या वेळेमध्ये बोला. पण कमीत कमी 11 माही आणि 3 अध्याय हे चुकवायचे. बाकीच्या वेळेमध्ये त्या बाकी सेवा घ्या. संध्याकाळी विचार केला तर तुम्ही गायत्री मंत्र घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी गायत्री मंत्र घेऊ शकता. 1 माळ. किती? आता 1 माळ नाही जमलं तर 24 वेळा घ्यायचा. किती वेळ घ्यायचा? 24 वेळ घ्यायचा. आणि आपण ओम ऐं क्लीम क्लीम चामुंडाय विच्चे हा किती मंत्र घ्यायचा? 16 वेळा घ्या. जमलं तर 1 माळ घ्या. जमलं तर 1 माळ घ्या. आणि प्रत्येक अमावस्याला कालभैरव देवतांचा मान सन्मान करायचा. कुणाचा? तर हे कलियुग आहे आणि तुम्ही कलियुगामध्ये सत्याच्या प्रमाणे वागताय. आपण काय करतो? सत्याच्या वाटेने चालतो. पण कलियुगामध्ये ना जो वाईट करतो ना त्याचा जयजयकार होतं. त्याचं नाव लौकिक होतं. मग नाव लौकिक कुणाला करायचंय? नाव लौकिक कुणाला करायचंय? त्यांनी कलियुगामध्ये मग दुसरा मार्ग येतो. आपण वागतो सत्याच्या मार्गाने. आपल्याला म्हणतो आपला विजय होत नाहीये. मग विजय होण्यासाठी विचार केला तर विजय सुक्त आहे. काय आहे? विजय सुक्त. प्रत्येक कार्यामध्ये विजय. ते विजय सुक्त संध्याकाळी बोलायचं. काय बोलायचं? आपल्या नित्य सेवेमध्ये दिलेलं आहे बघा. म्हणून कालभैरव देवता ही सत्याचे देवता आहे. भगवान शिवांचा हा 5वा अवतार आहे. भगवान शिवांचा 5वा अवतार आहे. आणि कालभैरव देवता एवढे प्रचंड. आज तुम्ही ज्योतिबा सर्व गेला असत, ज्योतिबाच्या पाठीमाग कालभैरव देवतांचं काय आहे? अधिष्ठान आहे. आपण ज्योतिबाचं दर्शन घेतो, नंतर कालभैरवांचं दर्शन घेतो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी कालभैरव स्तोत्र बोलायचं. मान सन्मानला गेल्यानंतर मान सन्मान करा. खडीसाखर, नारळ, अगरबत्ती याचं दक्षिणा आणि फुल त्याच्या पलीकडे काही लागत नाहीये. आणि बोलताना विचार केला तर हे झाल्यानंतर त्यांना अर्पण करा आणि भोलाबालांचा मान सन्मान मानून घ्या. आणि अशीच सचट सेवा महाराज करून घ्या. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू प्रार्थना घ्यायची आणि प्रार्थना झाल्यानंतर बसायचं खाली त्या ठिकाणीच आणि 1 वेळा कालभैरवाष्टक बोलायचं. नाही जमलं त्या ठिकाणी तर घरी बोलायचं. नाही जमलं तर संध्याकाळी आपल्या घरी बोलायचं. बघा तुम्हाला वर्षामध्ये काय फरक पडतोय तो. आणि आपण जे नामस्मरण करतो ना दररोज 11 माही नामस्मरण 3 अध्याय सेवा, ती विभूती ना विभूती आपल्या अन्नामध्ये जे आपण जेवण बनवतो ना त्याच्यामध्ये टाकायची. तर काय होतं माहितीये का? आज या कलियुगामध्ये अनेक महिला ही सिरियल लागली
तर स्वयंपाक करतात आणि सिरियल बघत बघत ते स्वयंपाक सगळा विचार करते. जे गुण आहेत ना, ते सासूचं असं झालं, सुनच असं झालं, सासू म्हणती सुनच खराब आहे, सून म्हणती सासूच खराब आहे. हे जे काय चाललंय ना, ते सगळं पूर्णपणे अन्नात उतरतं आणि अन्नाचे दोष आपण खातो ते आपल्याला लागतात. आपली पण विचार तसेच चालू होतात. म्हणून टीव्ही बघताना, स्वयंपाक करताना पहिली गोष्ट म्हणजे एक तर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, नसल एखादा मंत्र बोला, कुठलाही नसल आरती बोला. परंतु टीव्ही चालू करून स्वयंपाक करायचा, टीव्ही चालू करा. म्हणजे टीव्हीला काय पाहिजे? कलर मराठी. कुठला चॅनल कुठला पाहिजे? तेव्हा संध्याकाळी एक मालिका लागते. कुठली? स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तेव्हा स्वयंपाक करा, काही अडचण नाहीये. परंतु असा स्वयंपाक करू नका तिथं फायटिंग चालली आहे सुनचे सासूची, इकडे स्वयंपाक चाललाय. आपल्या घरात तेच होणार, आपल्या घरात तेच होणार, तेच घडणार. कारण का? अन्नातून दोष प्रचंड लागतात. त्यासाठी सर्व सेवेकरांना विनंती आहे की आपण त्याच्या काही गोष्टी आहेत त्या पाळणं गरजेचं आहे. आणि परांना आपण परवा दिवशी बोललो